में तो अजीज सेठ साहब के नाम पे जो डबल रोड है वो तरक्की नहीं हो रहा है। तरक्की के नाम पे जो गलत काम चल रहा है उसके जो जो काम चल रही हैं वो आप सबके सामने ले लगाने हमें प्रेस क्लब में अब आज प्रेस कॉन्फ्रेंस करें। 25 साल से मेरा क्लिनिक वहाँ पे है। मैं हर एक चीज़ 1990 से क्या चल रहा है वो रोड पे मैं जानता हूँ। रोड के डेवलपमेंट के नाम लेकर वहाँ कितने पैसे आए, कितने करोड़ के पैसे आए, पैसे सब कहाँ गए हैं, क्यों अभी तक रोड कंप्लीट नहीं हुए। इसके डेवलपमेंट के खिलाफ कभी भी बात ही करके नहीं। हमें क्या बोल रही वो डेवलपमेंट करने की एक तरीका है। गवर्नमेंट ऑफिशियल्स के साथ तो बैठ को किस किस का कितना जा रहा है उनको नोटिस आन देखो, उनको क्या मिलना। अभी कितने की गरीब माँ उनका घर चलेगा तो उन्हें कहाँ जाती है, क्या रास्ते में छोड़ डाली। पैसे आ रही तो डेवलपमेंट कंप्लीट क्यों नहीं हो रहा है। 2011 में महाराज के टाइम पे डाले थे 50-100 साल के पुराने जाड़ा काट डाले। हाँ, वो काट को अभिवृद्धि करते हुए डेवलपमेंट करते हुए स्टार्ट हुआ। सो हर एक इलेक्शन के टाइम में पैसे आ रही, फिर स्टार्ट होता, पैसे आती पैसे जाती, फिर इलेक्शन के 1 साल होते होते फिर स्टार्ट ये नाटक। ये नाटक बंद होना, रोड कंप्लीट करो, रोड लोगों को सहूलत करो। तो 20 साल से रोड के डेवलपमेंट के नाम पे कितने करोड़ आए तो हमारे पास दाखलाती है कितने करोड़ आए कर को, तो हमें नेक्स्ट वो सब रिलीज करती। अंदर वो पैसे सब क्यों गए, कहाँ गए, क्यों डेवलपमेंट कंप्लीट नहीं हो रहा। नोटिस नहीं देते, चुपके एक तुम्हें जेसीबी ले लेगा को फोड़ दूं गिर दूं करके किसकी डरा रही है। हमें वी आर नॉट स्टेइंग इन एनी बनाना रिपब्लिक का डराने की बात नको यहाँ। हम डरने वाले कौन भी नहीं है इधर। तुम्हें चामराजा कॉन्स्टिट्यूंसी देखो, तुम्हें कृष्णराजा कॉन्स्टिट्यूंसी देखो, वहाँ के एमएलए लोग कितने ये करते हैं, जॉब मेला लगाती हैं। हाँ, किसको क्या क्या करते रहते हैं। यहाँ क्या हो रहा है बोलो, कुछ नहीं हो रहा ना। तुम्हें क्या तो एक डेवलपमेंट, एक इंडस्ट्री दिखाओ, वहाँ के भाइयों बच्चों को पढ़ने के लिए एक अच्छा कॉलेज दिखाओ, है एक अच्छे स्कूल दिखाओ। हाँ, और अगले को तुम्हें क्या कर रही है, तो लोगों को क्या तो भी करना ना। पूरे एरिया देखो, एक ज़माने में 5 से 10 स्लम्मा थे, आज 35-40 स्लम्मा होगी। वो स्लम्मा के नंबर्स कैसे हो गए। इंडस्ट्री के नंबर ज़्यादा होना था, स्कूलों के नंबर ज़्यादा होना था, कॉलेज के नंबर ज़्यादा होना था, हॉस्पिटल्स के नंबर ज़्यादा होना था। वो छोड़कर स्लम्मा के नंबर ज़्यादा हो रही ना। तो आप ये पर्टिकुलरली एनआर क्षेत्र में बोल रहे हैं। 100% उसमें क्या भी डाउट इज नको। हमारे क्षेत्र में सब कुछ गलत हो रहा है। हमारे क्षेत्र में क्यों हो रहा है वो हमें लोगों को उनके मन को वो सोचने के लिए हम छोड़ते। ನೋಡಿ, ಮಹದೇವಪುರ ಜೋಡಿ ರಸ್ತೆ, ಅಜೀಜ್ ಸೇಠ್ ಡಬಲ್ ರೋಡ್, ಅದರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ವಿಚಾರವಾಗಿ ನಾವು ಸುಮಾರು 20 ವರ್ಷದಿಂದ ಫಾರಂ ಮಾಲು 0 ಪಾಯಿಂಟ್ ಅಂತ ಹಿಡಿದು ಸಾತಿಗಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ನಾವೇನು ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ನಿವಾಸಿಗಳು ಇಡೀ 3.5 ಕಿಲೋಮೀಟ್ರು ಎರಡೂ ಕಡೆ ನಾವು ಏನಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮದು ಹೋರಾಟ ನಿರಂತರವಾಗಿ 20 ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನಾನು ಕೂಡ ಒಬ್ಬ ದಂತವೈದ್ಯ, ಅದೇ ರೋಡಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ, 1996ರಿಂದ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಗಾಂಧಿನಗರ, ನಮ್ಮ ಉದಯಗಿರಿ, ನಮ್ಮ ಶಾಂತಿನಗರ, ಗೌಸೆನಗರ, ನಮ್ಮ ಇಡೀ ಎರಡೂ ಭಾಗದ ನಿವಾಸಿಗಳ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಏನು ಅಂದರೆ, ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಧ್ವನಿ ಎತ್ತೇ ಇಲ್ಲ. ನಾವು ಕೂಡ ನಮ್ಮ ನರಸಿಂಹರಾಜ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಲೇ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ. ಆದರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ನೆಪದಲ್ಲಿ ದೌರ್ಜನ್ಯ ಆಗಬಾರ್ದು, ದೀನದಲಿತರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಆಗಬಾರ್ದು. ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿ ನೀವು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಿ. ಒಂದು ರಸ್ತೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಎರಡನೇದು ರಸ್ತೆಯ ಅಗಲೀಕರಣ, ಎರಡು ವಿಚಾರ. ಸೊ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಗೆಸೆಟ್ ಆಗಿ ಏನು ಬಂದಿದೆ, ಈ ಅಗಲೀಕರಣ ಆಗಿದೆಯಾ, ಅಗಲೀಕರಣ ಆಗಿದ್ದರೆ ಆ ಅಗಲೀಕರಣ ಆದಂಥ ಗೆಸೆಟ್ನ ತೋರಿಸಿ ಮಹದೇವಪುರ ಜೋಡಿ ರಸ್ತೆ ಎರಡೂ ಭಾಗದಲ್ಲಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಿವಾಸಿಗಳನ್ನು, ವ್ಯಾಪಾರಿಗಳನ್ನು ಕರೆದು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ. ಈ ಥರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ನೋಟಿಸನ್ನು ಇಶ್ಯೂ ಮಾಡಿ.
ನೋಟಿಸ್ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಯಾವಾಗಲೂ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಆಗಲಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಆಫೀಸರ್ಸ್ ಆಗಲಿ ಏನು ಚರ್ಚೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾಡಿಲ್ವಾ? ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಒಂದು ದಿನವೂ ಕೂಡ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ. ಎಲೆಕ್ಷನ್ ಹತ್ರ ಬರ್ತಿದ್ದಂಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಫಂಡ್ಸ್ಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಬಂದಾಗ ಒಬ್ಬರೊಬ್ರು ರಾಜಕಾರಣಿಯ ನಮ್ಮ ಶಾಸಕರ ಕಡೆಯವರು ಇವನ್ನು ಕೂಡ ನನ್ನ ಕ್ಲಿನಿಕ್ಕು ಒಂದು 10 ವರ್ಷದಿಂದ ತಂದು ಯೆಲ್ಲೋ ಕಲರು ಒಂದು ಲೈನನ್ನು ಎಳೆದ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಯಾರಪ್ಪ ನೀವುಗಳೆಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಪಕ್ಷದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು. ಯಾಕಪ್ಪ ನಿಮಗೆ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟವ್ರು ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಗೆರೆ ಹಾಕಕ್ಕೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೆ ಅವರಿಗೆ. ಸೊ ಯಾವಪ್ಪ ಅಧಿಕಾರಿ ಕೂಡ ಇದುವರೆಗೂ ಕೂಡ ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಕೂಡ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟೇ ಇಲ್ಲ. ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ನಾವ್ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಥರ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. काजी से डबल रोड का एक पॉलिटिकल इशू हो गया, तो आज आप एक बीजेपी के लीडर होने के हिसाब से आपको ही या एक रेसिडेंट्स के हिसाब से? नहीं, मैं ये पॉलिटिक्स के बारे में बात करने बिल्कुल आपको नहीं. पॉलिटिक्स इज नॉट माई, उसकी ज़रूरत इस नहीं है रोड के. ये रोड के डेवलपमेंट के बारे में. ಫ್ರಮ್ 1 ಮಂತಿಂದ ನೀವು ಹೇಳಿದಂಗೆ ನಾವು ಏನೇನೋ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಪ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗಿ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿಗೂ ಇವರು ಒಂದ್ಸಲಿ ಯಾರೂ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಯಾಕ್ರಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ, ಏನು ರೀ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀರಿ, ಯಾತಕ್ಕೆ ಏನು ತೊಂದರೆ ಏನಿದೆ ಅಂತ ಇವಾಗಂಟ ಯಾರೂ ಕೇಳಲಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇವ್ರು ಇನ್ನೂ ಕೇಳಲ್ಲ ಅಂತ ನಮಗೂ ಒಂದು ಭರವಸೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಯೋಚನೆಯಿಂದ ಇಲ್ಲಪ್ಪ ಇವಾಗ ಇದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೆವೆಲ್ನಲ್ಲಿ ನಾವು ತೊಗೊಂಡೋಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇದು ನಮಗೂ ತಡ್ಕೊಂಡು ಬದುಕೋಕ್ಕೆ ಆಗ್ತಾಯಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ಭರವಸೆ ಇದೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಟ್ತದೆ ಇದು ಅಂತ. ಈ ನಮ್ಮ ಇಶ್ಯೂ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಟ್ತದೆ ಅಂತ ಒಂದು ಭರವಸೆ ಇದೆ. ನೋಡೋಣ ಮುಂದಕ್ಕೆ ಏನೇನಾಗ್ತದೆ ಏನೇನಿಲ್ಲ. ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಂದೇ, ಝೋನ್ 8ನವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ದಯವಿಟ್ಟು ಮುಂದ್ಗಡೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಎಷ್ಟು ಬಿರ್ನೆ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದ್ಗಡೆ ಒಂದು 400 ಮೀಟರ್ ಕೆಲಸ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ ನೀವು. ದಯವಿಟ್ಟು ನನ್ನ ಪರ್ಸ್ನಲ್ ರಿಕ್ವೆಸ್ಟು, ದಯವಿಟ್ಟು ಬಂದು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ. ಅಕಸ್ಮಾತು ನಮ್ಮ MLA ಸಾಹೇಬರು ಇನ್ನೂ ಮುಂದ್ಗಡೆ ಬಂದು ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ಬಗೆಹರಿಸೋಣ ಅಂತ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕೇಳಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಇರೋದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವಾಗ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲೆವೆಲ್ ಮೇಲ್ಗಡೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮುಟ್ತೀವಿ. ಸರ್, ನೀವಾಗಿ MLAಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡೋದು, ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು ಏನಾದರೂ ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ನಾನು ಅದರಿಂದನೇ ಇವ್ರ ಮನೆ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮನೆ ಹತ್ರ ಅವ್ರ ಫಾಲೋವರ್ಸ್ ಒಳಗಡೆ ನನಗೆ ಬೀಳಿಲಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ರಿಕ್ವೆಸೇಷನ್ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಅವ್ರಿಗೆ ಸುಮಾರು ರಿಕ್ವೆಸೇಷನ್ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಅವ್ರ ಫಾಲೋವರ್ಸ್ ನನಗೆ ಒಳಗಡೆ ಬೀಳಲಿಲ್ಲ, ಅದು ಇಶ್ಯೂ. ಎರಡನೇದು ಇವಾಗ ನಿಮಗೆ ರೈಟಿಂಗಲ್ಲಿ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿಲ್ಲ, ನೀವು ಅದಕ್ಕೂ ಜವಾಬು ಕೊಡಲ್ಲಲ್ಲ. ಏನು ನೀವು ಪರ್ಸ್ನಲ್ ನನ್ನ ಮೇಲೆ ಏನೋ ನಿಮಗೆ ಗ್ರಡ್ಜ್ ಇದೆ, ನನ್ನ ಮೇಲೆ ಕೋಪ ಇದೆ, ಏನೋ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಏನೋ ಎಲ್ಲ ಪರ್ಸ್ನಲ್ಲಾಗಿ ಹರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ನಿಮಗೆ ಏನೋ ಪರ್ಸ್ನಲ್ಲಾಗಿ ನಾನು ಏನೋ ಮಾಡಿದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಹೇಳಿಬಿಡಿ. ಇಶ್ಯೂ ಪಬ್ಲಿಕ್ ರಿಲೇಟೆಡ್ ಇಶ್ಯೂಗೆ ನೀವು ನನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಹಾಕಿಬಿಡಿ ದಯವಿಟ್ಟು. ನಾನು ನೋಡಿದ್ದೀನಿ 10 ವರ್ಷದಿಂದ ನನ್ನ ಹೆಸರು ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನೀವು ಓಟ್ ಕೇಳಿದ್ದೀರಿ. ನೀವು ನಾನು ನೋಡ್ದಂಗೆ ನಾನು ಅಲ್ಲಿಗೂ ನಾನು ಸುಮ್ಗೆ ಇದ್ದೆ, ನಿಮಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಏನೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿ ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ಸತ್ಯಾಂಶ ಇವತ್ತಿಲ್ಲ 100 ವರ್ಷಕ್ಕೂ ಆಚೆ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ. ಇವತ್ತಿಲ್ಲ 100 ವರ್ಷಕ್ಕೂ ಬರ್ತದೆ. ಇದು ಸತ್ಯಾಂಶ. ಇದು ದಯವಿಟ್ಟು ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದು ಮನವಿ ಏನಂದರೆ ನಮ್ಮ MLA ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ದಯವಿಟ್ಟು ಮುಗಿಸಿ ಇದಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಕರೀರಿ, ನನಗೆ ಕರೀರಿ ಅಂತ ಏನಿಲ್ಲ, ಜನಕ್ಕೆ ಕರೀರಿ, ಕೂಡಿಸಿ. ಬಲವಂತ ಮಾಡಿ ಈಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ, ನನ್ನ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ 1 ಇಂಚ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಇದೆ ಆ ದೇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು, ಆ ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತು. ಕೇಳಿ. ಇವ್ರು ಅಕಸ್ಮಾತು ಎಸ್ ಸರ್ ಫ್ರೀಯಾಗಿ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ನಮಗೂ ಅಲ್ಲಿ ಏನು ನೋ ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ಸ್. ಏನು ಡಾಕ್ಟ್ರೆ, ಏನು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್? ನನಗೆ ಕೇಳಿ ನೀವು, ಬೇರೋದು ಬೇಡ. ನನಗೆ ಒಂದ್ಸಲಿ ಕೇಳಿ ನೋಡಿ ನಾನು ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ. ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಕಳಿಸೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಈಗ ನೋವಾಗೈತೆ ನಿಮ್ಮ ದೌರ್ಜನ್ಯದಿಂದ, ನಿಮ್ಮ ಜನದ್ದು ದೌರ್ಜನ್ಯದಿಂದ. ನಾವು ಶಿಸ್ತಾಗಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ನಿಮಗೆ ಬಗ್ಗಲ್ಲ. सर, अभी फिलहाल तो काम चल रहा ना सर, 400 मीटर्स का जो स्टॉप होगा था वो काम चल रहा है, फिर भी आप प्रेस मीट करना बोल को क्या? तुम्हारे सामने उस दिन वो JCP से ज़रा वाइट वॉश करके चले गए. सो आज जाको, अब देखो जाको और काम खड़को है. और इन्हों स्पेसिफिक मेरे घर के सामने, वासिफ के घर के सामने खड़ा कर रहा हूँ. तो इन्हों साबित क्या करना चाह रही? तो और काम स्टॉप हो और काम स्टॉप हो गया है. पूरा 1.5 महीने से काम चल खड़को है. आवाम पूछी तो उनको, आवाम को सीधा बोला हम 2 जने को पर टारगेट करको बिता रही. फिर से कर रही, फिर से मामूली उनकी आदत वो. हमारे पंडू सब नहीं बदलते, किसी कीमत में नहीं बदलते. तुम ना कमेंट ही चेक करती, पीछे चाको एक रकम से आवाम को भड़काती. अब कल का दिन मैं परसों भी कब की तुमने बोला था, हम ना एक फ़िक्र में अब हमें जी रही
क्योंकि एक ट्रेंड चल रहा है लंचिंग का, मॉब लंचिंग का। तो मैं क्या करना चाह रही सर, अब हमने वो फिक्र भी ले लो, अब हमें भी जी रही, कल का दिन नीचे ऊपर होगा, हमारी जान का नुकसान होगा तो कौन जिम्मेदार। अजीज सेठ मेन रोड बोले तो मैसूर नहीं कर्नाटका में एक फेमस हो गया है, तो ऑफिसर्स आपको क्या भी सपोर्ट नहीं कर रही? ऑफिसर्स के ऊपर मैं अब क्या भी एक रब्ती भी टिप्पणी करूंगा तो मुश्किल हो जाता। ठीक है, तो पंप अल्हम्दुलिल्लाह जहाँ तक मुझे मालूम है ऑफिसर्स समजा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऑफिसर्स ने पूरा एडमिनिस्ट्रेशन म्हणजे सपोर्टिव है की सपोर्टिव है तो उन्होंने बैकडोर से मुझे दे डालने ना रही लीगल वे में। देखो अलीम साहब, हमें लीगल वे में ऐसा ही, हमें ऐसा करने वाले ही, हमें ऐसा चल रही। प्रॉब्लम क्या है कर बोले तो तुम्हें समझो कौन हो सकता है ये सभी परेशानी का कारण कथी। अब उन्होंने भी डायरेक्ट ब्लेम नहीं कर सकते, ब्लेम नहीं कर रही। अब मैं क्या कर रहा, मैं मजबूर होकर। सर तो आपका कहना है कि इसके पीछे एमएलए और कॉर्पोरेटर का ही हाथ है? कॉर्पोरेटर को भी मैं बोलता हूँ, आज मैं बोलता हूँ, आज अल्हम्दुलिल्लाह पहली बार कॉर्पोरेटर को भी मालूम नहीं कॉर्पोरेटर के पीछे कौन ही करता। ठीक है, तो कॉर्पोरेटर को एक बार सीडीपी प्लान के हिसाब से उनकी बिल्डिंग कितनी जाती है मालूम पड़ता तो उन्होंने भी आते नहीं है काम में। मेरा ख्याल से उनको भी मालूम नहीं सीडीपी प्लान के हिसाब से उनका माल कितना जाता है, तो उनको भी गुमराही में रखो ही करको कौन की है। सर इतने दिन से आपका मसला जो है सोशल मीडिया पे चलता था, अभी फाइनली आप प्रेस क्लब पे आपको ही यहाँ से भी आपको कुछ आपको सेटिस्फैक्शन नहीं दिखा, तो आगे क्या करें? पानी अब ऊपर सिर से चलेगा। मैं भी क्या भी यहाँ 35-40 साल का छोरा नहीं हूँ, अब हमारी भी उम्र होले होले को जारी है। हमें भी हमारे बच्चों को ले लगा कैसे बात बोलते हैं, ये इशू में सब डालते नहीं, लेकिन अल्हम्दुलिल्लाह हमें मरे तो भी यहाँ, हमारे बच्चे भी यहाँ, हमें तो जाते नहीं, लेकिन हमें सेफ तो करना। क्या सेफ करना, मैं भी सेफ होना, मेरे बच्चे भी सेफ होना, मेरी प्रॉपर्टी भी सेफ होना, तो हमें अब इसके ऊपर भी जाते हैं। तो आपकी प्रॉपर्टी टच करने से पहले गवर्नमेंट के मुताबिक जो कंपनसेशन जो परिहार आता वो आप मांग रही, इससे ज़्यादा क्या भी नहीं। अल्हम्दुलिल्लाह डेवलपमेंट के वास्ते सीधा हम सामने बैठो, अब मैं क्या देना दियो तुम्हें नहीं देते कर को भी एक बार सामने बैठ को ऑफिशियली लिख को दे दो, जो भी है सामने आपको बात कर, सामने आपको बैठ को बात कर को, नहीं तो बोलोगे लोगों को लिख को दे दो, तब हमें क्या करना कर लेते हैं। तुम्हें वो भी नहीं करे तो हमें इसके बाद अब ऊपर का लेवल जाकर ऊपर पकड़ते, ऊपर जाकर टच करते हैं। सोचा हम बीच में अब 35 मेंबर्स का भी एक इशू है, 35 मेंबर्स का लीगल नोटिस मैं लॉयर के थ्रू देखूँ तक, तो मैं आज भी बोलिए कि मेरा देखो, अगर मैं क्या बोल रहा हूँ देखो मेरा, लेकिन साथ साथ ये पैसे देने का तो मैं देने देता नहीं, 1 इंच भी देने देता नहीं। तो आपके साथ ही उन्होंने सब भी साथ ही, और सब भी साथ रखो उनके नाम से, उनकी प्रॉपर्टी का उनके छत से मैं पूरा लीगल कर रही हूँ सर, लेकिन मैं उनको एक रहबरी कर देखो भाई ये कानून ऐसा, ये कानून को ऐसा ले को जाओ, तुम्हारा माल तुम्हें बचा लो। तो बोलने के बाद उनको भी समझ में आई बात, उन्होंने अप्रोच कर को ही वो उनके नाम से, मेरे नाम से नहीं है।